जातं. पण आता आपण अशा डॉक्टरांशी बोलणार आहोत जे अशा रुग्णांचं पेन मॅनेजमेंट करतात जे कोरोनातनं बरे झालेत पण त्यांच्याकडे काही गंभीर निरीक्षण आहेत. डॉक्टर बांडकर, तुम्ही सांगा, तुम्हाला काय नेमके आता तुमचं निरीक्षण काय आहेत? कोरोनातनं बरे झाल्यावरही लोक बरे खरंच होतात आहे का? पण नमस्कार, मी डॉक्टर काशीनाथ बांगर. मी पेन स्पेशालिस्ट आहे पुणे येथे. खरं तर पेन आणि करोना याचा दोन ठिकाणी संबंध आहे आणि एक गंभीर बाब मी बोलणार आहे ती म्हणजे मी करोनातून बरा झालो आहे पण मी बरा झालो नाही असं बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते. म्हणजे काय, ही लोक करोनातून बरी होतात पण त्यांना बरं झाल्याचं फिलिंग नसतं, काही ना काही त्रास हा सुरू होतो. तर ऍज फार ॲज पेन हा विषय जर पकडला आपण तर करोनामध्ये आणि करोना नंतर दोन गोष्टी मेन येतात की करोना असताना काही लोकांना वेगवेगळ्या भागाचं पेन होतं. तुम्ही ऐकलं असेल की करोनाचा फुफ्फुसावर परिणाम होतो, परंतु करोनामध्ये एक ऑब्झर्वेशन असं आहे की करोनामध्ये रक्तामध्ये गुठळी होते आणि ही गुठळी ज्या ज्या अवयवात होईल त्या त्या अवयवाचं पेन आणि त्याचे सिम्पटम्स येऊ शकतात. उदाहरणार्थ आपण सिरियस गोष्टीपासून सुरुवात करूया. जर हृदयात गुठळी झाली तर बरेच पेशंट हार्ट अटॅक किंवा चेस्ट पेन म्हणून प्रेझेंट होतात. जर फुफ्फुसाच्या बाजूला पेन झालं तर खोकला आणि फुफ्फुसाचं पेन असं प्रेझेंट होतात. काही काही पेशंटच्या आतड्यामध्ये जर गुठळी झाली किंवा किडनीला जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये गुठळी झाली तर यांना पोटामधलं पेन होऊ शकतं. कॉमन तर जनरलाइज बॉडी एक पूर्ण शरीर पेन होणं हे तर फार कॉमन आहे. रक्तवाहिनी ब्लॉक झाली तर एक बाजू न हलणे आणि हेडेक होणे, जर रक्ताचं प्रेशर आणि ब्रेन मधलं प्रेशर जर वाढलं तर हेडेक होणं, सिव्हिअर हेडेक होणं हे त्याचे कंप्लेंट असू शकते. जर हाताला आणि पायाला जाणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळी झाली तर तो भाग गँग्रीनस होऊ शकतो आणि सिव्हिअर पेन होऊ शकतं. हे झालं करोना असताना. अशा पेशंटमध्ये आपण काय म्हणतो, युजली आमच्या असं लक्षात आलं की पेन हे असणाऱ्या डिसीजपेक्षा खूप जास्त जर असेल, जेवढं अपेक्षित असतं त्यापेक्षा जर जास्त असेल तर तो करोना असण्याची शक्यता असू शकते आणि ही फार गंभीर बाब आहे. म्हणजे असंही झालंय की काही लोकांना माहिती नव्हतं आपल्याला कोरोनाचं इन्फेक्शन झालंय, पण ही दुसरी कोणतं तरी दुखायला लागलं म्हणून डॉक्टरांकडे गेले आणि कोरोना डिटेक्ट झालाय. एक्झॅक्टली दॅट इज. म्हणजे बऱ्याच पेशंटमध्ये ऍज यू सेड करेक्टली ना, माझं फक्त अंग दुखतंय, खूप सिव्हिअर, रात्री मला झोप येत नाही, एवढे पाय दुखतात, अशा पेशंट सांगतात. आणि जेव्हा आम्ही बाकीच्या तपासण्या करतो तेव्हा असं लक्षात येतं की यांना करोना आहे. काही काही पेशंटना असं असतं की म्हणजे आमच्याकडे असे काही पेशंट्स आहेत की माझ्या हाताचं बोट काळं झालेलं आहे, थोडंसं हात थंड पडला आहे, हात खूप दुखतो आहे आणि अशा पेशंटला करोना टर्नआउट होतो. काही काही पेशंटला असं की माझं पोट खूप दुखतं आहे आणि आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात येतं की अरे बापरे, हे तर पोटाच्या आतड्यांची गुठळी झालेली असल्यामुळे पोट दुखतंय आणि हे फार दुर्दैवानं गंभीर आहे. आता दुसरा ह्याच्यामध्ये जो पार्ट असतो ना, की जे लोक खूप दिवस आयसीयू मध्ये असतात किंवा हे जे लोक खूप दिवस हॉस्पिटलाइज असतात यांचं पेन हे वाढतं आणि यांचं जनरलाइज पेन होतं. याच्यामध्ये गंभीर बाब अशी जी समोर आलेली आहे की हे पेशंट एकटे असतात, वेगळे असतात, करोनाची भीती असते आणि सगळे डॉक्टर्स त्यांच्यासमोर एकदम परग्रहात असलेल्या लोकांसारखे कपडे घालून, म्हणजे ज्याला आपण पीपी किट म्हणतो, असे आलेले असतात. कम्युनिकेशन बॅरियर असतो फॅमिलीशी आणि यामध्ये यांचं डिप्रेशन हे इतकं वाढतं. डिप्रेशन आणि शरीरातल्या वेगवेगळ्या भागातला पेन यांचा इतका जवळचा संबंध आहे. त्यामुळं आत्ता अलीकडं आपण अशा लोकांना ज्यांना प्रॉलॉंग हॉस्पिटलायझेशन किंवा प्रॉलॉंग आयसीयू स्टे लागत आहे अशा पेशंटला आपण काही नर्व स्ट्रेंथनिंग एजंट, काही अँटी डिप्रेसंट्स आणि काही पेन होऊ नये जनरलाइज म्हणून ही औषधं सुरू केलीत आणि त्यांचा रिस्पॉन्स आपल्याला चांगला येताना दिसतो. दुसऱ्या पद्धतीत असंही झालेलं आहे की काही काही पेशंटला त्या करोनामुळे झालेल्या इन्फ्लेमेशनमुळे, उदाहरणार्थ जर चेस्ट पेन होत असेल, आता अशा लोकांनी श्वास घेतला की छाती दुखायला लागते. ह्या पेशंटच्या दोन अडचणी असतात. एक तर पोट, छाती फुलून श्वास नाही घेऊ शकत कारण दुखायला लागतं आणि ऑलरेडीच ऑक्सिजन ह्यांचं हॅम्पर झालेलं असतं, त्याच्यामुळं यांच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण आणखीन खाली जाण्याची शक्यता वाढते. असे पेशंट व्हेंटिलेटरमधून बाहेर येण्याचाही त्रास होतो. त्यामुळं या जी नस किंवा जो जो भाग अटॅच झालेला आहे त्या भागाची आम्ही नस शोधतो सोनोग्राफीमध्ये आणि त्याला पेन किलर देणं किंवा त्या नसांना इंजेक्शन देणं करून हे पेन कमी करतो. त्यानुसार यांना बाहेर येण्याचं प्रमाण चांगलं वाढलेलं आहे. आणि हे तर आहेच की ज्यांना त्यातल्या त्यात मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज आलेला आहे अशातले बरेच पेशंट रेग्युलर येऊन आम्हाला सांगतो की आम्ही करोना बरे झालो पण आम्ही बरे नाही झालो आणि त्यांना मात्र आपल्याला हे फार सिरियसली घ्यायला लागतं. त्यांचं
ॲज अ पेशंट, होल ॲज अ पेशंट आपल्याला यांना ट्रीटमेंट द्यावी लागते, एका भागाकडे बघून चालत नाही. येस. निश्चितपणे. त्याच्यामुळे मला वाटतं सरांच्या बोलण्यातनं जो एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचं कोरोना पॉझिटिव्ह झाला असाल, नंतर काही दिवसांनी तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तरीही तुम्हाला स्वतःकडे दुर्लक्ष करून तेव्हा चालणार नाही की आता एकदा मला कोरोना होऊन गेलाय, अँटीबॉडीज डेव्हलप झाल्या असतील, मी कसंही परत पहिलेसारखं वागू शकेन, असं चालणार नाही. तुमचं शरीर तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतं आहे त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागेल आणि निश्चितपणे कोणतंही बारीकशी जरी काही म्हणजे काही दुखलं, काही व्याधी जाणवली तर लगेच आपल्या डॉक्टरांना संपर्क करणं हे तितकंच हिताचं ठरेल, जेणेकरून भविष्यातले जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते सगळ्यांना टाळता येईल. त्याच्यामुळे या संपूर्ण पॅन्डेमिकच्या काळामध्ये शक्य तितकी माहिती जवळ असणं आणि योग्य माहिती जवळ असणं आणि सतर्क राहणं हे तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आमचं हे फेसबुक लाईव्ह पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.